हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट एमपीएससी यूपीएससी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबटकर. विद्यार्थी मित्रांनो, जी सिरीज आपण सुरू केलेली आहे, रेकॉर्डिंग सिरीज, जे तुम्ही बघितलं असाल, यापूर्वी माझ्या 2 रेकॉर्डिंग्स पडलेल्या आहेत आणि आजचं जे सेशन आहे, ज्यामध्ये आपण यूपीएससी सीसॅट मध्ये मॅथ्स महत्वाचा रोल प्ले करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. 2025 चा जर पेपर बघितला असेल तर त्यात 31 प्रश्न फक्त आणि फक्त मॅथ्सवर विचारले गेलेले. यापूर्वी असं कधीच झालेलं नाहीये गाईस. मग मॅथ्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आहे सीसॅट क्वालिफाय करण्यात. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सीसॅट प्रॉपर पद्धतीने क्वालिफाय करायचं असेल तर मॅथ्सच्या कोणत्या टॉपिकवर आपण भर दिला पाहिजे, कोणते टॉपिक्स केले पाहिजे, कोणते टॉपिक स्किप केले तरी चालेल. ठीक आहे, हे कुठेतरी चुकीचं होईल स्किप केले, कारण आपल्याला सगळंच करायचं असतं. पण आपल्याला अकॉर्डिंग टू एक्झामच्या पॅटर्न नुसार आपल्याला काही टॉपिक्सचा वेटेज पण ठरवायचा असतो. तर मग ते वेटेज काय आहे, ठीक आहे, ते आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सेशन आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मंडे पासनं आपण 5 वाजता संध्याकाळी लाईव्ह सिरीज घेऊन येतो आहे. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन्स आहे, यूपीएससी पॅटर्न मध्ये कसे येतात आणि त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, याची मी पूर्ण एक सिरीज घेऊन येतो आहे, म्हणजे पुढच्या वीकमध्ये. तर ती सिरीजच्या ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आजच्या सेशनच्या भेटून जाईल आहे. तर ती सिरीज म्हणजे त्याला नोटिफाय करून ठेवा त्या सेशनला, म्हणजे जेणेकरून जेव्हा मी लाईव्ह येईल तर तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल आहे. ठीक आहे, नोटिफाय येईल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला वळूया आजच्या सेशनकडे, जिथे आपण यूपीएससी सीसॅट साठी जे मॅथ्स आहे ते का बरं इम्पॉर्टंट आहे आणि त्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला न्याय द्यायचा आहे एक्झामसाठी म्हणून ते जाणून घेऊया. चला. सो विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ मध्ये मॅथ्सचे जे टॉपिक्स आहेत ही महत्वाची भूमिका प्ले करतात. आता असं का बरं म्हटलेलं आहे, कारण सीसॅट एक क्वालिफाईंग पेपर आहे, पण 66 गुण 33% मिळवणं आवश्यक आहे, तेव्हाच तो सीसॅट क्वालिफाय होतो. म्हणजे जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलंय की 80 पैकी जवळपास 27 ते 30 प्रश्न आपल्याला करेक्ट जर आपण सॉल्व्ह केले, 27 प्रश्न, तर आपले एवढे गुण आपल्याला भेटतात. ठीक आहे, पण आपल्याला नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे ते आपल्याला थोडेसे जास्तच लावावं लागतं. ठीक आहे. आता बघा, अनेक विद्वान GS1 मध्ये, ठीक आहे, चांगले मार्क्स मिळवतात, पण सीसॅट मध्ये 66 अधिक गुण न आल्यामुळे प्रिलिम्स पास होत नाही. तुम्ही बघितलं असाल की जे पर्टिक्युलरली आर्ट बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे की ज्यांचं मॅथमॅटिक्स सुटून बरेच वर्ष झाली, तर अशा विद्यार्थ्यांचा GS प्रत्येक वेळेस कट ऑफ निघतो. आणि इव्हन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे सुद्धा, त्यांनाही काही लोकांना मॅथमॅटिक्स हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वाला आहे हे टफ जातं. तर अशी सुद्धा विद्यार्थी GS1 क्लिअर करतात, पण हा पेपर सेकंड जो आहे यूपीएससीचा, हा क्लिअर करायला त्यांना अवघड जातो. तर का बरं अवघड जातो आणि काय काय फॅक्टर्स आहेत ते जाणून घेणारच आहोत आपण. पण महत्वाचं काय आहे की तुम्ही नुसतं GS1 म्हणजेच क्लिअर करून होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हा सीसॅटचा जो पेपर सेकंड आहे हा क्वालिफाय करावा लागेल गाईस. हा क्वालिफाय केल्यानंतरच तुमचा तो जो पेपर आहे तो चेक होणार आहे GS1चा, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर गणिताचा भाग लॉजिकल बेस्ड आणि एक्झॅक्ट आन्सर ओरिएंटेड असल्यामुळे स्कोरिंग आहे. आता बघा, इथे गणित हा जो विषय आहे हा स्कोरिंग आहे, पण बरेच लोकांना असं वाटतं की गणित टफ जातं सर. बघा, तुम्हाला पर्टिक्युलर जसं आता आपण एक शेकडेवारी घेऊ, शेकडेवारीचे जर पूर्ण तुम्ही टाइप्स केले कव्हर, आणि शेकडेवारीचा क्वेश्चन, पर्सेंटेजचा क्वेश्चन जर तुमच्या एक्झाम मध्ये येतो आहे, तर डेफिनेटली तो तुमचा सॉल्व्ह येईल, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर भेटणार आहे. तसं रिझनिंग किंवा तुमचं रिडिंग कम्प्रेन्शन मध्ये होत नाही गाईज, म्हणून याला आपण मॅथमॅटिक्सला स्कोरिंग म्हटलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. लॉजिकल रिझनिंग किंवा कम्प्रेन्शन प्रश्न कधी कधी ट्रिकी असतात, जे आता मी बोललोय. ठीक आहे, आपण गणिताचे प्रश्न फॉर्म्युला व मेथडने सोडवता येतात, त्यामुळे तयारी केल्यास कमीत कमी वेळात जास्त गुण मिळवता येतात गाईज. तर आता बघा, जे क्वेश्चन्स वाढवले आहेत त्याच्या मागचा हाही हेतू असू शकतो की काही लोक प्रॉपर पद्धतीने स्कोर करेलही, पण काही लोकांना थोडंसं डिफिकल्ट जाईल. मग डिफिकल्ट नाही जावं म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आता आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा, रिपीट होणारे टॉपिक्स आणि शॉर्टकट वापरता येतात. जसं आता मी इथे लिहिलं आहे, टॉपिक जसे की पर्सेंटेज, रेशिओ, टाइम वर्क, हे दरवर्षी येतात. याच्यात मी थोडंसं एक ऍड करेल, नंबर सिस्टम. ठीक आहे, याच्यावर जवळजवळ 6 ते 7 प्रश्न आले होते मागच्या वेळेस. जर तुम्ही बघितलं असेल, अनालिसिस केलं असेल पेपरचे, तर जवळपास 7 प्रश्न होते. ठीक आहे, नंबर सिस्टमचे फक्त. तर हे जर टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवले, म्हणजे याचे जे डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आहे बघा, खूप जास्त अशी कॅटची लेवल येत नाही तुमच्या याच्यात, म्हणजे क्वेश्चनची विचारण्याची जी पद्धत आहे ना, ही अंडरस्टँडिंग बेस असतं, म्हणून काही लोकांना ते टफर वाटतं. बरोबर.
तर तुम्ही एकदा अभ्यास केला की त्यावरून शॉर्टकट टेक्निक्स वापरून प्रश्न लवकर सोडवता येतात गाईस. ठीक आहे. त्यानंतर नॉन मॅथ्स बॅकग्राऊंड विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. आता बघा, सगळ्यात पहिलं आपण एक गोष्ट इथं काय समजली पाहिजे की इथे जे मॅथ्स आपल्याला एक्झाम मध्ये जे विचारणार आहे हे 10th बेस पर्यंत जे मॅथ्स शिकलो तेच येणार आहे. 11वी-12वीत जे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे जे केलं ते इथे नाही विचारणार. ट्राय टू अंडरस्टँड द थिंग गाईज. म्हणजे 10वी लेवलचं जे मॅथ्स आहे फक्त आपण तिथे स्टेप्सने लिहित होतो, इथे आपल्याला ते शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढायचं. ठीक आहे. तर मग सीसॅटचे गणित हा 10वीच्या पातळीवर असतो, त्यामुळे आर्ट्स, मेडिकल, कॉमर्स शाखेतील विद्यार्थी देखील थोडा अभ्यास करून ते सहज हाताळू शकता. याला जर तुम्ही जसं प्रॉपर पद्धतीने जर टॉपिक वाईज जर तुम्ही गेले, ठीक आहे, तर तुम्हाला तो फार इझी सुद्धा जाईल. आणि जिथे तुम्हाला वाटतं की ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर जास्त प्रश्न दरवर्षी विचारतात, जेव्हा PYQचं जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल तर तेव्हा तुम्हाला ती क्लॅरिटी येऊन जाईल. बरोबर आहे. मग जसं आता बघा, दुसऱ्या विषयापेक्षा गणित का बरं स्कोरिंग आहे? कारण गणितामध्ये एक्झॅक्ट आन्सर येतं, जे की इंग्लिश कम्प्रिहेन्शन आणि लॉजिकल रिझनिंग मध्ये सब्जेक्टिव्ह आणि कमी सरळ आणि कभी सरळ वर कभी कठीण, म्हणजे कभी खुशी कभी गम म्हटल्यासारखंच वाटतं हे, नाही का? आता बघा, आता हे UPSC सीसॅटचे जे टॉपिक्स आहे पर्टिक्युलर मॅथमॅटिक्सचे, तर कोणते कोणते टॉपिक्स आहे आणि कोणत्या टॉपिकवर जास्त आपल्याला भर द्यावा लागेल. आता बघा, हे जे 10 टॉपिक लिहिले आहे हे खूप जास्त महत्वाचे आहे गाईस. प्रत्येक वेळेस या 10 टॉपिक मधून काही ना काही तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन बनतो, म्हणून हे 10 टॉपिक आपल्याला प्रॉपर पद्धतीने करावं लागेल. नंबर सिस्टम, ज्यामध्ये बेसिक्स, डिव्हिजिबिलिटी, SCF, LCM, युनिट डिजिट, त्यानंतर पर्सेंटेज, फाउंडेशन टॉपिक युज्ड इन DI आणि प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे बघा, DI जो येतो हा DI नेहमी पर्सेंटेज, रेशो आणि प्रॉफिट अँड लॉस याच्यावर जास्त क्वेश्चन्स येतात, म्हणून हा जो पर्सेंटेज टॉपिक आहे ना हा फार महत्वाचा आहे गाईस तुमच्या सीसॅट साठी. ठीक आहे. त्यानंतर रेशिओ, प्रपोर्शन फ्रिक्वेंटली आस्क्ड. ठीक आहे. ऍव्हरेज, इझी अँड स्कोरिंग याचे क्वेश्चन्स फार कमी येतात. प्रॉफिट लॉस डिस्काउंटचे क्वेश्चन्स येतात. अप्लाइड अरिथमॅटिक, सिंपल कंपाऊंड इंटरेस्टचे क्वेश्चन येतात, पण याला फॉर्म्युला बेसने सॉल्व्ह करायचं नाही. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स ट्रिक पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे गाईस. ठीक आहे. टाइम, स्पीड, डिस्टन्स, इंक्लूड ट्रेन, बोट, स्टीम्स. ठीक आहे. टाइम अँड वर्क पाईप सिस्टम बेस्ड ऑन एफिशियन्सी. त्यानंतर मिक्सचर अँड डेलिगेशन, शॉर्टकट टेक्निक्स विच आर व्हेरी हेल्पफुल. ठीक आहे. आणि डाटा इंटरप्रिटेशन, टेबल, बार ग्राफ, पाय चार्ट. जसं मी तुम्हाला कालही सांगितलं की आपलं जे इग्नाइट बँकिंग म्हणून चॅनल आहे त्यावर ऑलरेडी हे सेशन्स मी डाटा इंटरप्रिटेशनचे घेतोय. किंवा जर तुम्ही जे सेशन नसेल बघितले तर जाऊन इग्नाइट बँकिंग सर्च करा आणि लेटेस्ट मध्ये माझी जी सिरीज सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला हे सेशन्स दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर हे जे 5 टॉपिक आहे, तर हे 5 टॉपिक मी म्हणेल की तुम्ही स्किपही केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पण जर तुमचे याच्यात स्ट्रेंथ असेल तर हे 5 टॉपिक तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यामध्ये अल्जेब्रा बेसिक लेवलचं येतं, ज्यामध्ये लिनियर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स गाईज, मेन्सुरेशन 2D 3D, एरिया, व्हॉल्यूम, पेरिमीटर, बेसिक फॉर्म्युला, जॉमेट्री बेसिक, ट्रायंगल, सर्कल अँड अँगल्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन, हे तर आपण नंबर सिस्टम मध्येच घेतो. याच्यावर क्वेश्चन्स दरवर्षी येतात. ठीक आहे. वेन डायग्राम, खूप जास्त क्वेश्चन असतात त्याच्यावर. वेन डायग्राम थेरी म्हणजे हा एक DIच्या पार्टमध्येच आपण त्याला मोडतो गाईज. ठीक आहे. मग प्रिपरेशन टिप्स काय आहे? फोकस ऑन कन्सेप्ट क्लॅरिटी प्लस सॉल्व्हिंग स्पीड. याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे की यूज प्रिव्हियस इयर पेपर. खूप जास्त जुने पेपर नाही बघायचे. 2019 ते 25 पर्यंत जरी तुम्ही पेपर बघितले दॅट इज मोर दॅन इनफ माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे. आणि त्यानंतर लर्न शॉर्टकट्स अँड मेंटल कॅल्क्युलेशन ट्रिक्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लर्न शॉर्टकट्स अँड मेंटल कॅल्क्युलेशन ट्रिक्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता टिप मध्ये जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलंय की हे महत्वाचं आहेच, नो डाऊट. ठीक आहे. तर जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले की जे 10 टॉपिक्स जे मी दिलेले त्या टॉपिकवर तुम्ही आता ज्यांचं सुरुवात असेल, ज्यांनी स्टार्ट केलं असेल तर प्रॉपर पद्धतीने टॉपिक वाईज चला, म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँड करून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघा त्या टॉपिकवर कसे येतात आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे जी काही मी लाईव्ह सिरीज घेणार आहे मंडे पासून, ठीक आहे, तर ते तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त हेल्पफुल असणार आहे गाईस. का बरं? कारण त्याच्यात मी बाकी पण क्वेश्चन्स घेईन आणि एक्झाम बेस्ड पण क्वेश्चन घेईन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पर्सेंटेजवरचे कसे क्वेश्चन्स येतात किंवा ते क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह केलेले पाहिजे, तर याचं तुम्हाला सगळ्याचा एक प्रॉपर एक अंदाज येईल आहे. ठीक आहे. तर ती सिरीज करायला विसरू नका, नोटिफाय करून ठेवा. आणि आपण ही जी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची सिरीज जे काही 5-6 व्हिडिओ आहे ते नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला स्कोरिंग करण्यात किंवा क्वालिफाय करण्यात सीसॅट. आणि नक्कीच सीसॅट जर तुम्ही माझ्यासोबत कराल तर नक्कीच तुमची येणारी जी 2026 ची सीसॅट आहे ती नक्कीच तुम्ही क्वालिफाय होणार विद्यार्थी मित्रांनो. तर पुन्हा आपण अशाच व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.